नागपुरातील राजभवनात फडणवीस सरकारच्या 39 मंत्र्यांचा शपथविधी संपन्न। भाजपच्या 19, शिवसेनेच्या 11 तर राष्ट्रवादीच्या 9 मंत्र्यांनी घेतली शपथ। फडणवीस सरकारमध्ये 33 कॅबिनेट आणि 6 राज्यमंत्री। फडणवीसांच्या मंत्रिमंडळात 20 नव्या चेहऱ्यांना संधी। भाजपकडनं चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार, शिवेंद्रराजे भोसले, नितेश राणेंना संधी। शिवसेनेकडनं संजय शिरसाट, भरत गोगावले आणि योगेश कदमांना मंत्रिमंडळात स्थान। फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदासाठी 2.5 वर्षांचा फॉर्म्युला। आज शपथ घेणारे सर्व मंत्री 2.5 वर्षांसाठी असणार। उपमुख्यमंत्री अजित पवारांचं नागपुरात वक्तव्य। येत्या 2 ते 3 दिवसात खातेवाटप होणार। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। मंत्र्यांच्या कामाचं ऑडिट करून नव्यांना संधी देण्याचंही केलं स्पष्ट। शपथविधीनंतर शिवसेनेमध्ये नाराजी नाट्य। नरेंद्र भोंडेकर यांच्याकडनं पदांचा राजीनामा। तानाजी सावंत अधिवेशन सोडून नागपुरातनं निघाले तर मंत्रिपद का मिळालं नाही, आत्मपरीक्षण करणार, दीपक केसरकरांचं वक्तव्य। उद्यापासून नागपुरात विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन। उद्यापासून 5 दिवस चालणार अधिवेशन। विरोधकांकडनं विविध मुद्द्यावरती सरकारला घेरण्याची रणनीती। रश्मी ठाकरेंच्या भाच्याच्या लग्नाला राज ठाकरेंची उपस्थिती। रश्मी ठाकरेंकडनं राज ठाकरे यांचं स्वागत। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे कार्यक्रमामध्ये एकत्र आल्यामुळे चर्चांना उधाण। परभणीतील न्यायालयीन कोठडीमध्ये दगडफेकीच्या घटनेतील आरोपीचा मृत्यू। रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकरांचा महाराष्ट्र बंदचा इशारा। इतर आरोपींना सोडण्याची मागणी।